नमस्कार, मी प्रियंका ठाकूर. सुखी जीवनाचा मंत्र या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आपल्या समाजात अनेक विषयांवर उघडपणे बोललं जातं, पण जेव्हा विषय लैंगिक आरोग्याचा येतो तेव्हा मात्र अनेकदा शांतता पाळली जाते. खरं तर लैंगिक जीवन हा आपल्या शरीरातील आणि मानसिक आरोग्याचा एक अत्यंत नैसर्गिक आणि महत्त्वाचा भाग आहे. याविषयी सिद्ध झालं आहे की लैंगिक क्रियेदरम्यान स्त्री आणि पुरुषांच्या शरीरामध्ये काही ठराविक टप्प्यांवर बदल होतात. हे टप्पे आणि त्या अवस्था समजून घेतल्याने केवळ जोडीदारामधील संवाद सुधारत नाही, तर अनेक लैंगिक समस्या किंवा गैरसमज दूर होण्यास देखील मदत होते. यातील अर्धवट माहिती किंवा गैरसमजांमुळे वैवाहिक किंवा नातेसंबंधांमुळे दुरावा निर्माण होऊ शकतो. म्हणूनच आज आपण महत्त्वाच्या विषयावर सोप्या भाषेमध्ये चर्चा करणार आहोत आणि तो विषय म्हणजे लैंगिक क्रियेच्या 476 अवस्था. या संदर्भातील मार्गदर्शन करण्यासाठी आणि प्रेक्षकांच्या प्रश्नांना उत्तरं देण्यासाठी तज्ज्ञ आणि नामांकित डॉक्टर विजय दहिफळे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. कार्यक्रमाच्या सुरुवातीस डॉक्टर विजय दहिफळे यांच्याविषयी जाणून घेणार आहोत एका व्हिडिओच्या माध्यमातून. डॉक्टर विजय दहिफळे हे सेक्सोलॉजिस्ट, यूरोलॉजिस्ट आणि एंट्रोलॉजिस्ट आहेत. डॉक्टर दहिफळे यांचं क्लिनिक औरंगाबाद, हैदराबाद, दिल्ली, पुणे, नवी मुंबईतील नेरूळ, दादर, अंधेरी, कल्याण, नाशिक, अहमदाबाद आणि दुबईत देखील आहे. डॉक्टर नेहमीच देश विदेशात सेमिनार आणि कॉन्फरन्ससाठी जात असतात. तसंच सेक्स बाबतच्या सर्व समस्यांवरती ते मार्गदर्शन करत असतात. डॉक्टर, साम टीव्हीच्या स्टुडिओत आपलं मनापासून स्वागत आहे. नमस्कार. कार्यक्रमात आज सुरुवातीला जाणून घेणार आहोत एका सत्यप्रसंगाबद्दल. सदर प्रसंग सरांच्या पुणे सेंटरवरील आहे. पुणे येथील ओपीडीमध्ये 58 वर्षीय एक गृहस्थ सरांना भेटण्यासाठी आले. त्यांचा 28 वर्षीय मुलगा अमेरिकेमध्ये एका चांगल्या नोकरीवर होता. नुकतेच वर्षभरापूर्वी त्याचे लग्न झाले होते. सून देखील अमेरिकेमध्ये नोकरी करत होती. दोघेही आनंदी आयुष्य जगत आहेत असे संपूर्ण कुटुंबाला वाटत होते. मात्र प्रत्यक्ष परिस्थिती ही काहीतरी वेगळीच होती. त्यामुळे ते गृहस्थ अत्यंत चिंताग्रस्त झाले होते. साम टीव्हीवरील सुखी जीवनाचा मंत्र हा कार्यक्रम त्यांनी पाहिला होता. ते सरांना म्हणाले की सर, तुमचा कार्यक्रम पाहून आणि तुम्ही लैंगिक समस्यांबाबत दिलेली माहिती व उपचार ऐकून मला थोडासा धीर आला. त्यावर सरांनी त्यांच्या मुलाची नेमकी समस्या विचारली. गृहस्थ म्हणाले की सर, अमेरिकेतून माझ्या सुनेचा माझ्या पत्नीला फोन आला होता. माझी पत्नी तिला नेहमी विचारायची, काही गुड न्यूज आहे का, असेल तर मी अमेरिकेला येते. शेवटी सून म्हणाली की सासूबाई, लग्नाला 1 वर्ष झाले, पण आमच्यामध्ये आजपर्यंत एकदाही शारीरिक संबंध झालेले नाहीत. मग गुड न्यूज कशी येणार? मी यांना वारंवार उपचार घेण्यास सांगते, पण तुमचा मुलगा काही ऐकतच नाही. आता मी पूर्णपणे कंटाळले आहे. हे ऐकताच त्या गृहस्थांना मात्र प्रचंड धक्का बसला. ते म्हणाले की सर, हे ऐकून मी पूर्णपणे अस्वस्थ झालो. माझा रक्तदाब वाढल्यासारखे वाटू लागले. पण तुमचा कार्यक्रम पाहिल्यामुळे मला आशेचा एक किरण दिसला. त्यांनी सरांना विनंती केली की कृपया माझ्या मुलाचे ऑनलाईन कन्सल्टेशन करून त्याची समस्या सोडवा. सरांनी त्यांना धीर दिला आणि योग्य उपचारांनी त्यांचा मुलगा या समस्येतून पूर्णपणे बाहेर येईल असे आश्वासन देखील दिले. त्यामुळे ते गृहस्थ काहीसे निर्धास्त झाले. दुसऱ्या दिवशी अमेरिकेतून ऑनलाईन कन्सल्टेशन करण्यात आले. त्यावेळी मुलाने सांगितले, सर, लग्नाला 1 वर्ष झाले, पण आमच्यात एकदाही संबंध झालेले नाहीत. मला पूर्वी हस्तमैथुनाची खूप व्यसन होते. त्यामुळे मी खूप कमकुवत झालो आहे असे मला वाटते. सेक्स करण्याची तयारी केली की होईल की नाही अशी भीती मनामध्ये येते आणि लगेच इरेक्शन डाऊन होते. सरांनी सुनेशीही संवाद साधला. तिनेही हाच अनुभव सांगितला. ती म्हणाली, लग्नाला 1 वर्ष झाले तरी काहीच झालेले नाही. सासूबाई वारंवार दिवस गेले की नाही असे विचारू लागल्यानंतर शेवटी मी त्यांना खरी परिस्थिती सांगितली. यावरून सरांच्या संपूर्ण समस्या आता लक्षात आली. सरांनी
मुलाची 3 महिन्यांची थेरपी सुरू केली आहे. गरज भासल्यास पी शॉट थेरपी, व्हॅक्यूम थेरपी, शॉकवेव्ह थेरपी, हायफेम थेरपी किंवा पेनाईल इम्प्लांट देखील करू यासारखे उपचार करता येतील असे सरांनी त्यांना सांगितले. आवश्यक औषधे कुरिअरद्वारे अमेरिकेमध्ये पाठवण्यात आली. उपचार सुरू झाल्यानंतर त्यांनी सरांचे अगदी मनापासून आभार मानले आणि ते म्हणाले की सर, तुम्ही आणि साम टीव्हीवरील सुखी जीवनाचा मंत्र हा कार्यक्रम नसता तर आम्ही तुमच्यापर्यंत कधीच पोहोचू शकलो नसतो. आमच्या आयुष्यामध्ये खूप गंभीर परिस्थिती निर्माण झाली असती. वैद्यकीय भाषेमध्ये या समस्येला पोस्ट एन्झायटी मेल सेक्शुअल डिस्फंक्शन असं म्हटलं जातं. सर, काय सांगाल? खरं तर ही परिस्थिती आपण म्हटलं तर अमेरिकेमध्ये, पण ही परिस्थिती खरं तर भारतातही प्रत्येक घरामध्ये उद्भवू शकते अशी. नक्कीच. बघा, पोस्ट एन्झायटी परफॉर्मन्स डिसऑर्डर हे एक मेल सेक्शुअल डिस्फंक्शन आहे. आणि महत्त्वाची गोष्ट या स्टोरीमध्ये पाहिलं तुम्ही, गुड न्यूज. म्हणजे त्या गुड न्यूज येईपर्यंत तुम्हाला त्या जोडप्याचं काही घेणं देणं नाही. तुम्हाला गुड न्यूज पाहिजे, पण ती गुड न्यूज कशी तयार होते, बरोबर, कशामुळे बनते, ती क्रिया कोणती आहे त्याची माहिती तुम्हाला घ्यायची नसते, त्यावर बोलायचं नसतं, चर्चा करायची नसते. आणि हाच बदल घडून आणण्यासाठी आपण हा मंच बनवलेला आहे. दुसरं आणखी पाहिलं, आपले मेडिसिन्स आणि आपला शो हा जवळपास इतक्या कंट्रीमध्ये पाहिला जातो. दुबई आहे, UAE आहे, आणि आपले मेडिसिन देखील कुरिअर बाहेर केले जातात. सांगूया आपण सर्वप्रथम आपल्या जगभरातील साम टीव्हीच्या या सुखी जीवनाच्या मंत्राच्या लाईव्ह भागामध्ये अगदी तुमचं मनापासून अभिनंदन, कौतुक आणि स्वागत. पाहिलं तुम्ही, आता तुम्हाला गुड न्यूज पाहिजे. एक वर्ष जो पण पाळला हलला नाही ही बाब लक्षात येते तोपर्यंत कोणीही कोणाला बोलत नाही, काही डिस्कशन होत नाही फॅमिलीमध्ये की त्या ठिकाणी तुमचं लाईफ कसं चालू आहे. झालं एकदाचं लग्न, गेले त्या ठिकाणी USA काय करतायत माहीत नाही. शेवटी कंटाळून सांगताना देखील आपल्याकडे बघा, म्हणजे सांगताना तुमच्या एखाद्या बहिणीला, मावशीला किंवा तुमच्या सासूबाईंना न्यूज जाणार, मग तिथून जाणार ते त्यांच्या सासरीबावांकडं, मग तिथून चौकशी चालू होणार, असं सायकल चालू राहतं. मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, सेक्स एज्युकेशन अवेअरनेस आणि सेफ्टी मी जे इन्स्टिट्यूट सुरू केलं आहे ना, ISWAS, इन्स्टिट्यूट ऑफ सेक्शुअल वेलनेस अँड अँड्रॉलॉजी स्टडीज, कारणच ते आहे. आणि त्याच्या पूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्ह्यामध्ये फ्रँचायझी ओपन आहेत का, असे अनुभव मी सांगतो. आजारापेक्षा मोठा असलेला आजार, ज्यामध्ये फक्त एकालाच ताप येत नाही तर पूर्ण फॅमिलीला ताप येतो, ज्यामुळं सगळ्यांची रिलेशन डिस्ट्रॅक्ट होतात आणि पूर्ण घर आनंदी असून देखील दुःखामध्ये गेलेलं असतं या कारणामुळं. पण आपल्या सुखी जीवनाच्या साम टीव्हीच्या शोमुळं आणि या सामने दिलेल्या डायसमुळं लाखो करोडो लोकांच्या जीवनामध्ये हा आनंद आलेला आहे. त्या मुलाला समजावून सांगण्यात आलं, त्याला अतिहस्तमिथून होतं, त्यामुळे त्याचा माइंड लर्निंग हे हस्तमिथून झालेलं. दुसरा भाग, त्यामुळे त्याला कमजोरी आली, शीघ्रपतन झालं, लिंग लहान झालं आणि तो कुठल्याही पद्धतीने परफॉर्म करू शकत नव्हता. परफॉर्मन्स अँझायटी हा फार मोठा प्रकार आहे. म्हणजे काय की मला क्रियेत जायचं आहे, आता मी आता परफॉर्म करणार आहे, मी आता खूप छान करणार आहे, मी आता खूप वेळ करणार आहे, अशा पद्धतीचं ओव्हर थिंकिंग तुम्ही चालू करता, ओव्हर स्टिम्युलेशन होतं आणि मग तुम्ही ऐन वेळेला ड्रॉपडाऊन होता. तर मित्रांनो, या चर्चेमध्ये तुमचाही सहभाग महत्त्वाचा आहे. मला तुमचेही प्रश्न अतिशय आवश्यक असतात. प्रियंकाजी, मला वाटतं आपल्या डिस्कशनमध्ये आणखी ही चर्चा आपण पुढे घेऊन जाऊया. नक्कीच. सुखी जीवनाचा मंत्र या कार्यक्रमात तुम्हाला देखील सहभागी होऊ शकता. यासाठी सरांना थेट प्रश्न विचारू शकता. मात्र त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घेणं महत्त्वाचं आहे. तो आहे 022410100610. सर, आपल्याला फोन यायला सुरुवात झालेली आहे. संभाजीनगरहून प्राचीची आपल्याशी जोडल्या घेऊया आपण. नमस्कार मॅडम, आपला प्रश्न विचारू शकता. हॅलो, नमस्कार सर. नमस्कार जी, बोला. सर, रेग्युलर सेक्स केल्याने ब्रेन मेमरीवर काही परिणाम होतो का, ह्याबद्दल माहिती द्या. म्हणजे रेग्युलर सेक्स केल्याने ब्रेन मेमरी किंवा तुमची स्मरणशक्ती यावर काही परिणाम होतो का? बरोबर आहे. हो, बिलकुल. खूप छान प्रश्न आहे तुमचा. आणि खरं म्हणजे आपली ॲक्टिव्हिटी कुठं राहिली आणि आपली मेमरी कुठं राहिली हा खूप जणांना संभ्रम आहे. तर नक्कीच तुमच्या या प्रश्नामुळं सर्व भगिनींना आणि सर्वांना याचं उत्तर मिळेल. हे बघा, एक टॉपिकच हा का घेतलेला आहे आपण, की तुम्हाला निसर्गाने बनवताना ही क्रिया का बनवली. आणखी खूप जणांना माहीत नाही की कशासाठी बनवली. यांना वाटतं हे फक्त एन्जॉयमेंट आहे, प्लेजर आहे. तो भाग तर आहेच. एक साधं उदाहरण मी सर्वांना देतो की लहान मुलांमध्ये पण पहाटे त्यांचा भाग जो असतो त्या ठिकाणी लिंग हे टाईट होतं. का होत असेल तर ब्रेन, हार्ट आणि बॉडीचा ब्लड सप्लाय हा त्याला इंडिकेट करतो. सांगूया आपण. बघा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न विचारलेला आहे. ब्रेन मेमरी बघा, म्हणजे निसर्गाने तुम्हाला आजारी पडण्यासाठी बनवलेलं नाही.
तुम्हाला सवय लागेल कुठे आजारी पडण्याची, तपासण्या करण्याची. मग मला हे झालं, मग काही जरी झालं, ट्रीटमेंट ही सपोर्टिंग सिस्टीम असते. तुम्हाला दुरुस्त करणार ही तुमची बॉडीच असते, तुमच्या प्लेटलेट असतात आणि तुमची इम्युनिटी असते. का वाढत असेल मेमरी या ठिकाणी? ॲक्टिव्हिटी केल्यानंतर जे एन्डॉर्फिन्स तयार होतात, ब्रेनमध्ये जे हार्मोन्स तयार होतात, त्याचबरोबर ट्रान्सफॉर्मिंग ग्रोथ फॅक्टर्स आहेत, त्याचबरोबर नॉर ग्रोथ फॅक्टर्स आहेत. आणि हे सर्व ग्रोथ फॅक्टर काय करतात, या ठिकाणी ॲक्झॉन जो फंक्शनल युनिट असतो आपल्या ब्रेनचा, त्याची मल्टिप्लिकेशन किंवा त्याची क्षमता वाढवतात. ज्यामुळे होतं काय, कॉग्निशन म्हणजे काय की इमिडिएट तुम्हाला विचारलेल्या प्रश्नाला रिस्पॉन्स देणं, त्याचबरोबर ताबडतोब तुम्हाला ते मेमोराईज होणं. म्हणून मित्रांनो एकच सांगतो, आपली दिलेली जी कल्चरल मर्यादा आहे त्यात राहून जर तुम्ही ॲक्टिव्हिटी केली तर नक्कीच तुम्हाला ब्रेनची डेव्हलपमेंट, ब्रेनची कॅपॅसिटी, ब्रेनची मेमरी आणि स्मरणशक्ती या सर्वावर अतिशय चांगला रिझल्ट मिळतो. मला वाटतं अतिशय नवीन आणि उपयुक्त माहिती सर्वांना मिळाली असेल. नक्कीच नक्कीच. डॉक्टर अहिल्यानगरहून पुढील प्रश्न आहे. सुनीताजी आपल्याशी जोडल्या गेले. खूप छान, घेऊया आपण. या, नमस्कार सुनीताजी, आपला प्रश्न विचारू शकता. नमस्कार डॉक्टर. नमस्ते जी, बोला. तर माझा प्रश्न असा आहे ओके. की रेग्युलर संबंध ठेवल्याने किंवा लैंगिक ऍक्टिव्हिटीमुळे हां, जॉईंट पेन किंवा मग सांधेदुखीवर काही चांगला परिणाम होतो का? अच्छा. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की यामुळे काही जणांना जे क्रॅम्प पेन आहे, मसल पेन आहे किंवा कमरेचा किंवा गुडघ्याचा त्रास आहे, याला काही फायदा होतो का? बरोबर आहे. येस येस. वा, खूप छान प्रश्न तुम्ही विचारलाय. बऱ्याच जणांना याचा संबंध काय असतो. मी आता ह्या तुमच्या प्रश्नामुळं योगासन, एक्झरसाइज आणि एक्झरसाइज काय ह्या टॉपिकवर नक्कीच बोलणार आहे. पहा, अशी ही सुंदरता आपल्या जे दर्शक आहेत त्यामुळे चालना मिळतं आपल्याला. आणि सांगूया आपण याचं सायंटिफिक वैज्ञानिक रिझन काय. मित्रांनो, बऱ्याचदा प्रश्न मी नेहमी विचारतो की पहिल्यांदा योगा प्राणायाम आले का पहिल्यांदा तुमची ॲक्टिव्हिटी आली? जेव्हा जगाची उत्पत्ती झाली, ती उत्पत्ती झाल्यानंतर तुमच्या ॲक्टिव्हिटीमुळेच त्याची सुरुवात झाली. आणि तुमची बॉडी फिट आणि तंदुरुस्त राहण्यासाठी ज्या प्रकारच्या एक्झरसाइजेस तुम्ही करता योगा प्राणायाम, त्याचप्रमाणे सेक्शुअल ॲक्टिव्हिटी हा देखील एक्झरसाइज आहे. म्हणून तर 476 पोझिशन्स, म्हणजे तुम्ही ऐकूनसुद्धा नसाल, तुम्हाला 4 ते 5 सुद्धा माहीत नसतील. पण हे का असायला पाहिजे, याचं सायंटिफिक महत्त्व काय, या ठिकाणी या प्रश्नावर तुम्हाला उत्तर सांगतो. बॉडीमध्ये असलेली लवचिकता, बॉडीमध्ये असलेली फ्लेक्झिबिलिटी, बॉडीमध्ये ज्यांना क्रॅम्प्स येतात, ज्या कॅल्शियम डिस्टर्बन्सेसमुळं त्या ठिकाणी पेन्स होतात, हे सर्व प्रकारचे जॉईंट पेन्स, या सर्व प्रकारच्या जॉईंटच्या व्याधी, त्याचबरोबर नी जॉईंट आहे, अँकल जॉईंट आहे. तुमच्या माहितीसाठी आपल्या बॉडीतला डोक्यापासून पायापर्यंतचा प्रत्येक जॉईंट ह्या ॲक्टिव्हिटीमध्ये इन्व्हॉल्ड असतो. आणि त्या मोमेंटला तयार होणारे जे हार्मोन्स आहेत, जे रिलॅक्संट आहेत, जे मसल रिलॅक्संट आहेत आणि टेंडॉन्स आहेत, या सर्वांना एक्झरसाइज होते. म्हणून मित्रांनो, डेफिनेटली तुमच्या पार्टनरची संमती घेऊन हे वाक्य नीट लक्षात ठेवायचं. नाहीतर डॉक्टरांनी सांगितलं की आता याचे फायदे आहेत, पार्टनरला विचारायचं नाही. त्याच्या विचाराच्या विरुद्ध जाऊन आपण काही गोष्टी करायला गेलो, त्याचा काहीही फायदा होत नाही. प्रियंकाजी, मी का रिपीट केलं, अक्षरशः माझ्या ओपीडीमध्ये भांडणं करणारी कपल असतात. हे मी त्यांच्या शब्दात थोडक्यात सांगतो की मी कंटाळले म्हणे, आणि तुम्हीच सांगा यांना काय सांगायचं ते. माझी इच्छा नसताना वारंवार, मी तर म्हणे आता मी ते शब्द वापरणार नाही, अशा गोष्टी होतात. आणि बऱ्याचदा मला आत्महत्या करावीशी वाटते. ह्याचा अर्थ काय, कन्सेंट जर नसेल, पार्टनरची परमिशन नसेल आणि पार्टनर जर इन्व्हॉल्व नसेल, तर असल्या कुठल्याही प्रकारचा फायदा यातनं मिळत नसतो. म्हणून हिचं बोध हा घ्यायचा की एकमेकांचं कॉन्व्हर्सेशन आणि संमती महत्वाची आहे. हो, नक्कीच. डॉक्टर, पुढील प्रश्न पुण्याहून आहे. राधाकृष्ण आव्हाडजी आपल्याशी जोडले खूप छान, घेऊया. नमस्कार, आपला प्रश्न विचारू शकता. हॅलो, नमस्कार जी, बोला. डॉक्टर, मी राधाकृष्ण आव्हाड पुण्याहून बोलतो. व्हेरी गुड, छान, बोला. डॉक्टर दैफळांकडे मी एकदा जाऊन आलेलो आहे. बर, ठीक आहे. हा, ओके, सांगा. मी एक साधारण 35 वर्षाचा ओके डायबेटिक पेशंट आहे. ओके, बोला. आणि माझे प्रोस्टेट ग्रंथीचे साईज सुद्धा वाढलेले आहे. वा. त्यामुळे 1.5 ते 2 महिने चेक हा प्रकार मला माहितच नव्हता. ओके. पण सरांची एकदा मी ट्रीटमेंट घेतली, म्हणजे 20 दिवसाची. ओके. आता मी रिटायर असल्यामुळे फार पैसे नव्हते, परंतु सरांनी ऍडजस्ट करून मला 20 दिवसाचे ट्रीटमेंट दिले. पण मी आज एवढा खुश आहे की मी आठवड्यातून 2-3दा टेस्ट करू शकतो, किंवा युरिन वगैरे हे जे बाकीचे प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये मला आनंद वाटत आहे. वा.
अतिशय मनापासून धन्यवाद. तुम्ही इतकी ओपनली प्रतिक्रिया दिली आणि महत्त्वाचं तुम्ही सांगितलं. मित्रांनो, समोरच्याकडं काही कमी जास्त बजेट असेल तेही मी ॲडजस्ट करतो. आणि जसं तुम्ही सांगितलं की 3 महिन्यापासून नाही, खूप दिवसापासून सेक्स होत नव्हतं, मला वाटतं तुमचा पार्टनर देखील खुश असेल, बरोबर आहे? हां, अच्छा, व्हेरी गुड, खूप छान. आणि डायबिटीस असून देखील तुम्हाला हा इतका चांगला रिझल्ट मिळालेला आहे. तर एक संदेश मी सर्वांना या ठिकाणी सांगू इच्छितो. डायबिटीस आहे, BP आहे, डिप्रेशन आहे, अटॅक आहे, कशालाही तुम्ही घाबरू नका. आणि स्वतः तुम्ही अनुभव सांगताय म्हणजे नक्कीच तुमचे मनापासून धन्यवाद. काही प्रश्न वगैरे आहे तुमचा, काही मनात विचारायचा, काही प्रश्न विचारायचा आहे? बरं, काही हरकत नाही. तुम्ही दिलेल्या अभिप्रायाबद्दल अगदी मनापासून धन्यवाद. पहा, म्हणजे उत्स्फूर्तपणे त्यांनी काय सांगितलं की कंप्लीट नर्वस झालेले, पार्टनर नर्वस झालेले, ट्रीटमेंट डायबिटीस असताना देखील फक्त 20 दिवसामध्ये आलेला रिझल्ट आहे. आणि दुसरं काय सांगितलं, तुम्हाला एक साधं उदाहरण देतो. माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मी रिकाम्या हातानं कधीच जाऊ देत नाही, भले त्याच्याकडे पैसे असो किंवा नसो. ही खरंच समाजसेवा जी आपण म्हणतो, ही खरी समाजसेवा आहे. तरी पण डायबिटीस बद्दल मी थोडंसं डिस्क्रिप्शन करून सांगतोय. मित्रांनो, या ठिकाणी बघा, हा अभिप्राय असा उत्स्फूर्त असतो. म्हणजे तुम्हाला जसे बाकीचे सर्व आजार आहेत ना, तसं ॲक्सेप्ट करा हो तुम्ही. तुमचं वय वाढलं, तुमचे केस पांढरे झाले, तुमची टक्कल पडलं, तुम्हाला त्या ठिकाणी हातात काठी आली, अहो हे नॅचरल बदल आहे. हे तुम्ही केलेला बदल नाही, हा निसर्गाने केलेला बदल आहे. तुम्हाला मग कुठला अवयव चालू ठेवायचा, कुठला बंद ठेवायचा, हे काही तुमच्या हातात आहे नाही आहे. मग विनाकारण कशामुळे तुम्ही स्वतः डिसाईड करता की मला आता माझं वय झालं, आता मी हे करू शकत नाही, आता मला गरज नाही, तुम्हाला गरज असेल तर पहा, असं नसतं का? कारण शेवटपर्यंत जसं आपल्याला श्वास घेतो, ऑक्सिजन लागतो, जेवण लागतं, त्याच पद्धतीने ॲक्टिव्हिटी ही करायलाच पाहिजे, हा एक भाग झाला. पण त्या ठिकाणी करा किंवा न करा, तुमचा फ्लो वाढणं, तुमचं त्या ठिकाणी सर्क्युलेशन असणं, या गोष्टी महत्त्वाच्या असतात. आणि डायबिटीस जरी असेल तरी अजिबात तुम्ही घाबरायची गरज नाही. मला वाटतं हे सगळे डायबिटीसवाले रिलॅक्स झाले असतील. नक्कीच. डॉक्टर मुलुंडहून कांतीबाईजी आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. चला, खूप छान, घेऊया. नमस्कार मॅडम, आपला प्रश्न विचारू शकता? बोलू अभी? हां, बोला बोला. हां, नमस्कार सर. नमस्कार जी, बोला. 10 वर्ष हिंदी में बोलू कि मराठी में? तुम्ही हिंदी मराठी कुठलंही बोला, आपण आम्ही उत्तर देऊ तुम्हाला. हां, अच्छा अच्छा, बोलिए. 10 साल पहले मुझे इधर प्रोस्टेट का ऑपरेशन कराया था. ओके. और अभी 10 साल हो गया, लेजर से कराया था. ओके ओके, हाँ बोलिए. तो अभी सेक्स एकदम 0 हो गया है. हाँ, अभी एज बोलो, उम्र बोलो आपकी. 73. अच्छा, आपको डायबिटीज या ब्लड प्रेशर कुछ है? हाँ, डायबिटीज नहीं है, बीपी है. बीपी है. अच्छा, मुझे एक बोलो, सर्जरी करने के पहले सेक्स अच्छा था क्या आपका? क्या? सर्जरी होने के पहले आपका सेक्स अच्छा था क्या, और सर्जरी होने के बाद में हाँ, कुछ चेंज हुआ नहीं क्या? नहीं, वो बार बार यूरिन करने को जाना पड़ता था. हाँ हाँ हाँ, लेकिन वो ऐसा चलता था, ऐसा कोई तकलीफ नहीं था. हाँ हाँ, चलेगा. अच्छा, तो एक अभी काम, तो अभी 0 हो गया. 0 हो गया, तो अभी आपको थोड़ी भी चिंता करनी नहीं है. डेफिनेटली आप हमें मिल सकते हो. सेक्सोलॉजी सैंडलर्स को बहुत अच्छी तरह की मेडिसिन है, ट्रीटमेंट्स है, और आपका सेक्सुअल लाइफ और अच्छा हो सकता है. और इसके बारे में क्या करना चाहिए डेफिनेटली आपको बोलता हूँ मैं. बघा, या ठिकाणी गोष्ट पाहिली, लेझरद्वारे आपण प्रोस्टेट रिमूव्ह केलं. तुम्हाला आठवते मागच्या वेळेस मी सांगितलेलं रिझ्यूम थेरपी, म्हणजे थोडंसं जुन्या काळामध्ये गेलं तर झालं, आता 50 वर्ष प्रोस्टेट काढून टाका, काम संपलं. आता असं राहिलेलं नाही. शेवटपर्यंत फिट राहण्यासाठी ही नवीन टेक्नॉलॉजी काय सांगूया आपण. मित्रांनो, हे बघा, एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळ्या साईजचं प्रोस्टेट असतं, त्यामुळे नुसता आकार बघून त्याला त्यामुळे काही त्रास होतो का असं गृहीत धरता येत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, बाय डिफॉल्ट शेवटपर्यंत सेक्शुअली ॲक्टिव्ह राहणं हे आवश्यक असतं. याचा अर्थ असा की सेक्स करायलाच पाहिजे असं नाही, पण तुमचं सर्क्युलेशन चालू राहिलं पाहिजे. हे व्यक्ती काय सांगतायत की मला सर्जरी केल्यानंतर पूर्णपणे इरेक्शन गेलं होतं काय. प्रोस्टेटसुद्धा एक सेक्शुअल ऑर्गन आहे, हे महत्त्वाचं लक्षात ठेवा. इट इज अ जेनॅटो युरिनरी सिस्टीम. फक्त बाहेर दिसणारा लिंगाचा भाग हाच म्हणजे तुमचा जेनॅटल पार्ट आहे का? नाही आहे. प्रोस्टेट आहे, समानल वेसिकल आहे, युरेथ्रा आहे, बल्बोरेथ्रल ग्लँड्स आहेत, कार्पोरा आहेत. हे पूर्ण एक युनिट असतं. मग यामध्ये तुम्हाला प्रोस्टेटचं रिमूव्हल केल्यानंतर सर्व प्रकारच्या नर्व्स आणि व्हेसल्स ज्या लिंगाकडे जाणारे आहेत हे या ठिकाणी असतात. मग हे प्रिझर्व करण्यासाठी काय करायला पाहिजे?
तर आता रिझ्यूम नावाचं अतिशय ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आलेलं आहे, ज्यामध्ये या ठिकाणी काही वेपर्स असतात आणि ते वेपर्स तुम्हाला त्या प्रोस्टेटमध्ये सोडल्यानंतर ती ग्लँड ही श्रिंक व्हायला लागते आणि आपोआपच त्याला कट न घेता कुठल्या प्रकारचं त्या ठिकाणी ब्लड वेसल किंवा नर्व्हचं डॅमेज न होता तुमची सेक्शुअल ॲक्टिव्हिटी, तुमचं इरेक्शन हे मेंटेन राहतं. आणि याचा फायदा आणखी हे इरेक्शन मेंटेन राहिल्यामुळं, साईज मेंटेन राहिल्यामुळं तुम्हाला युरिन करण्यासाठी सोपं जातं. त्याचबरोबर इम्युनिटी वाढते आणि आणखी महत्त्वाचं सांगतो, एक पर्सनल कॉन्फिडन्स, सेल्फ कॉन्फिडन्स जो असतो तो देखील त्या ठिकाणी वाढलेला असतो. म्हणून एकच सांगेन, प्रोस्टेट जरी असेल तरी त्याला काही मेडिकल लाईन ऑफ थेरपी आहे. फारच रेअर केसेसमध्ये आपण ऑपरेट करायला जातो जेव्हा युरिन पूर्णपणे बंद होते, पण अशा वेळेला क्लिअर कट समोरच्या व्यक्तीला हिस्ट्री विचारून की तुम्हाला या ठिकाणी सेक्शुअल ॲक्टिव्हिटी शेवटपर्यंत पाहिजे असेल तर ही नवीन फॉर्मॅलिटी जी आहे, नवीन थेरपी जी आहे ही तुम्हाला नक्कीच वापरात आणता येते. आणि नुकतंच तुमच्या माहितीसाठी दादर येथील HGM हॉस्पिटलला या ठिकाणी इन्स्टिट्यूट ऑफ सेक्शुअल वेलनेस अँड सेक्स एज्युकेशनची इन्स्टिट्यूट बनवलेली आहे आणि प्रोस्टेटसाठी स्पेशली लवकरच ही त्या ठिकाणी आता रिझ्यूम थेरपी सांगितलेली आहे ती पण अवेलेबल होणार आहे. त्याचबरोबर टायझेन त्या ठिकाणी असलेली ED थेरपी आहे, हायफेम थेरपी आहे, कोलॉन थेरपी आहे, हायपरबारिक ऑक्सिजन थेरपी आहे, हायड्रोजन थेरपी आहे. अशा प्रकारच्या सर्व प्रकारच्या वेलनेस थेरपीज देखील या ठिकाणी दादरला उपलब्ध आहेत. त्यामुळे डेफिनेटली कुठल्याही वयोगटाची मर्यादा न राखता 22 वर्षापासून ते तुमच्या 80 वर्षापर्यंत तुम्ही डेफिनेटली त्या ठिकाणी ट्रीटमेंट घेऊ शकता आणि ज्याचा आजार झालेला आहे त्याला त्या ठिकाणी थांबवणे आणि त्याला पुढं न जाऊ देता त्याला 100 वर्ष फिट ठेवणे हे एकमेव एम असतं. मला वाटतं जे प्रोस्टेट वाढलेले आहेत, जसं डायबिटीस सांगितलं तसं प्रोस्टेटवाले आता खुश झाले असतील या नवीन टेक्नॉलॉजीमुळे त्यांचं सेक्शुअल लाईफ अतिशय मेंटेन ठेवता येतं. नक्कीच नक्की. डॉक्टर, आता आपण बऱ्याच थेरपींची नावं Definitely, घेतली, हो. त्यातीलच आणखी एक मला प्रामुख्याने एक थेरपीचं नाव okay. घ्यायचं आहे, ते म्हणजे टायझेनेट शॉकवेव्ह थेरपी. येस येस, तिचा नेमका अर्थ काय आणि यामुळे पुरुषांमधील कमजोरी दूर होते का? नक्कीच. हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न का म्हणेल हो. की तुम्ही ईमेलवर गेलं, व्हॉट्सअपवर गेलं, याची सगळ्या इन्क्वायरी असतात आणि आपण जी चित्रपतीत पाहतोय की सर्व ट्रीटमेंट जरी संपल्या तरी आणखी पूर्ण संपत नसतात. तर ही ED थेरपी काय सांगूया आपण. मित्रांनो, हे बघा, तुम्हाला नेहमी माहिती आहे की सायकोजेनिक, न्यूरोजेनिक, वास्कोजेनिक, कार्पोरल आणि कंडिशन रिफ्लेक्स हे कॉम्बिनेशन्स असतात. जेव्हा काही कारणामुळे मेडिसिन काम करत नाहीत त्यावेळी त्या मेडिसिनला आणि त्या डॉक्टरला दोष द्यायचा नसतो, कारण तुम्ही तुमचा वापर करून तुमचं मेंटेनन्स एवढं कमी ठेवलेलं असतं. त्या ठिकाणी डायबिटीस आहे, BP आहे, त्यामुळं ब्लड सप्लाय गेलेला असतो, त्या ठिकाणी नर्व सप्लाय गेलेला असतो. मग अशा केसमध्ये कुठलं जरी औषध दिलं तर त्या ठिकाणी पोचेल का? नाही पोचणार. मग अशा केसमध्ये त्या व्हेसल्स कशा नवीन तयार करायच्या, त्या कशा रिजनरेट करायच्या, त्या नॅरो झाल्या असतील तर कशा मोठे करायच्या, त्यासाठी ED थेरपी. टायझेन हे एक असं इक्विपमेंट आहे ज्यामध्ये की लो इंटेन्सिटी शॉक्स हे त्या ठिकाणी त्या लिंगाला दिले जातात. त्याला वेगवेगळ्या प्रकारची लोकेशन आहेत, वेगवेगळ्या इंटेन्सिटी आहेत, वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सी आहेत आणि या फ्रिक्वेन्सी असलेले सेटिंग 4 ते 5 वेळेला 1 आठवड्याच्या फरकाने आपण दिल्यानंतर त्यामध्ये ज्या स्टिफ झालेल्या वाहिन्या आहेत, ज्याचा ब्लड फ्लो गेलेला आहे, जे कार्पोरा त्या ठिकाणी कॅल्सिफाईड आहे, या ठिकाणी त्याचा फ्लो चालू होऊन जातो. आणि मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे दादर येथील HGM दहिफले हॉस्पिटलमध्ये या सर्व सुविधा उपलब्ध आहेत आणि नक्कीच तुम्हाला कुठल्याही प्रकारचं आणि कुठलंही कारण असो ज्यामुळे इरेक्टाईल डिस्फंक्शन असेल, कमजोरी असेल, शीघ्रपतन असेल, लहान लिंग असेल, या सर्व गोष्टींवर उपचार दिले जातात आणि अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्हाला रिझल्ट देखील त्या ठिकाणी मिळू शकतो. आणि अशाच पद्धतीने सहभागी व्हायचं असेल तर प्रश्न विचारणं हां गरजेचं हां नक्कीच प्रश्न विचारला, पण त्या अगोदर एक चिठ्ठी काढूया आपण. हो. विनर कोण आहे पाहूया. Yes, विनर महत्त्वाचा आहे कारण हे विनर फार दुरून आलेले हो. असतात आणि यांना डेफिनेटली पुस्तक पाहिजे असतं, गिफ्ट पाहिजे असतं. सांगूया आपण. चला, आपण गेलो बीडला. श्याम यांदे. श्याम यांदे यांनी कुठल्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे या ठिकाणी? व्हॅक्यूम थेरपी. व्हॅक्यूम थेरपी काय असते, ही व्हॅक्यूम थेरपी काय असते याच्याबद्दल त्याने अतिशय छान उत्तर दिलेलं आहे. आणि या ठिकाणी काय असते ही व्हॅक्यूम थेरपी? काही केसेसमध्ये जसं आपण आता ED थेरपी सांगितलं आहे त्याच पद्धतीने काही जणांमध्ये डेफिनेटली ती थेरपी कामाला येत नसेल तर एक व्हॅक्यूम डिव्हाइस असतं जे निगेटिव्ह सक्शननी या ठिकाणी त्यातली कार्पोरामध्ये ते ब्लड पूल केलं जातं आणि ते ब्लड पूल केल्यानंतर तो जो कॉलम आहे तो ब्लडचा कॉलम आतमध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी तो स्टॉप होण्यासाठी एक रिंग टाकली जाते आणि ती रिंग टाकल्यानंतर त्या ठिकाणी तो फ्लो हा
कायमचा काही वेळेसाठी 10 ते 20 मिनिटासाठी हा मेंटेन राहतो आणि मग अशा वेळेला त्या ठिकाणी परफॉर्म करताना डेफिनेटली ही व्हॅक्यूम थेरपी कामाला येते. आणि या व्हॅक्यूम थेरपीमध्ये आणखी महत्त्वाची काय गोष्ट तुम्हाला सांगतो की या ठिकाणी तुम्हाला ही थेरपी 10 मिनिटापेक्षा जास्त करायची नसते. कारण 10 मिनिटाच्यापेक्षा जास्त झाल्यानंतर त्या ठिकाणी त्या रिंगमुळं कॉम्प्रेशन येऊ शकतं. कॉम्प्रेशन आल्यानंतर बऱ्याचदा त्या ठिकाणी रेडनेस आहे, ब्रुइजिंग आहे किंवा त्या ठिकाणी पेन देखील होऊ शकतो. अशा केसेसमध्ये मला काय सांगायचं आहे की बऱ्याचदा या पंपसोबत वेगवेगळ्या आकाराच्या रिंग असतात. त्यामुळे प्रत्येकाने स्वतःला जी लिंगाला फिट होणारी रिंग आहे तीच रिंग त्या ठिकाणी वापरायची असते. कारण त्या ठिकाणी जर रिंगचा ॲक्च्युली जास्त प्रेशर आलं किंवा चुकून बऱ्याचदा ती रिंग जर पाठीमागं राहिली तर अशा केसमध्ये त्या ठिकाणी स्वेलिंग देखील येऊ शकतं. आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी सांगतो व्हॅक्यूम थेरपीबद्दल की व्हॅक्यूम थेरपीने लिंगाचा आकार हा वाढत नसतो. हा तात्पुरतं त्या ठिकाणी कॉलम तयार झाल्यामुळं फ्लो रिव्हर्स जात नाही आणि मग त्या ठिकाणी तो कॉलम मेंटेन राहतो. मग काही विचारतात मला की फक्त व्हॅक्यूम थेरपी प्लस मग लिंग जर वाढवायचं असेल तर काय करायला पाहिजे. तर अशा केसमध्ये सर्वात महत्त्वाचं तुम्हाला सांगतो पी शॉट थेरपी आहे. या पी शॉट थेरपीमुळं त्या ठिकाणी ज्या सेल्स टाकल्या जातात त्यामुळे त्याची ग्रोथ होते आणि ग्रोथ झाल्यानंतर डेफिनेटली त्या ठिकाणी व्हॅक्यूम थेरपी आणि पी शॉट थेरपी याच्या कॉम्बिनेशनमुळे तुम्हाला लिंगाचा आकार हा वाढवता येतो. आणि प्रियंकाजी आपला गेल्या वेळेसचा विनर हो तो एक राहिलेला आहे तर Yes, सांगूया yes, आपण yes, त्याचंही नाव yes. डिक्लेअर करूया. दीपक बेदरे जालन्याचे मागच्या वेळेचे विजेते आपल्या सेंटरला आले. त्यांनी प्रोटीन घेतलं, त्यांनी गिफ्ट घेतलं आणि आपल्या मित्रांसाठी देखील ते घेऊन गेले. आणि आता जसं आपण त्यांचं उत्तर सांगितलं त्याचप्रमाणे समोरच्या व्यक्तींना जर सहभाग घ्यायचा असेल तर आता मला प्रश्न विचारायला लागेल तर टायझेन ईडी थेरपी काय असते, टायझेन ईडी थेरपी काय करायचं ते याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. आणि आपण काही इव्हेंटचे फोटो देखील या ठिकाणी पाहणार आहोत. त्याचं उत्तर तुम्हाला येत्या गुरुवारपर्यंत द्यायचं आहे. यामध्ये डायरेक्ट फोन लावा, डायरेक्ट मेसेज करा किंवा डायरेक्ट तुम्ही व्हॉट्सअप देखील करू शकता आणि या ठिकाणी ते उत्तर देऊन तुम्ही सहभागी होऊ शकता. आणि या आठवड्यात झालेले इव्हेंट अतिशय महत्त्वाचे इव्हेंट झाले ते मी थोडक्यात तुम्हाला सांगू इच्छितो. डॉक्टर्स डे हा नुकताच सेलिब्रेट करण्यात आला. सकाळ ग्रुप छत्रपती संभाजीनगर यांचे एडिटर त्या ठिकाणी शालिग्रामजी, त्याचबरोबर संदीप खेडकर आणि त्यांचा पूर्ण स्टाफ या सर्वांनी मिळून हा डॉक्टर डे सेलिब्रेट करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून त्या ठिकाणी प्रीतमजी मुंडे आणि त्याचबरोबर गिरिजाजी ओक देखील होते आणि त्यांनी सर्वांना बक्षिसं देऊन अतिशय चांगल्या पद्धतीने तो साजरा करण्यात आला. नुकतंच आमच्या दादर येथील एच.एम. सेंटरला माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवतजी कराड यांनी देखील व्हिजिट दिली आणि अत्याधुनिक असलेल्या सर्व सुविधा त्यांनी पाहिल्या. आणि विशेष म्हणजे ते एक निष्णात एक पेडियाट्रिक सर्जन देखील असल्यामुळं या सर्व सुविधा या सर्व गोष्टींना ॲप्रिशिएट केलं. त्याचबरोबर डॉक्टर उज्ज्वला देफळे ॲस्थेटिक लेझर अँड प्लास्टिक सर्जन या नुकत्याच महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलच्या मेंबर झाल्यामुळं या ठिकाणी बांद्रा येथे त्यांचं एक फेलिसिटेशन करण्यात आलं. आणि डेफिनेटली त्या ठिकाणी त्यांचं कार्याचं कौतुक करून पुढील भविष्यामध्ये त्यांनी या महाराष्ट्र मेडिकलसाठी चांगलं काम करावं अशा शुभेच्छा दिल्या गेल्या. अशा वेगवेगळ्या इव्हेंट्स अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडल्या. आणि या डॉक्टर डेनिमित्त इव्हन मी सांगेन की बरेच जे आमचे सोशल व्यक्ती आहेत, आमचे डिव्हाइन्स ज्वेलर्स जे आहेत सॉलिटेअर ए आणि रांका ज्वेलर्स याचे देखील अश्विनी मॅडम दाभाडे आलेल्या आणि त्यांनी पूर्ण टीमला सर्वांना बक्षीस दिलं, त्याचबरोबर काही पुष्पगुच्छ दिले आणि अशा पद्धतीने हा डॉक्टर डे सेलिब्रेट झाला. आणि मित्रांनो परत एकदा तुमचं मनापासून धन्यवाद, कारण इतक्या चांगल्या पद्धतीने तुम्ही कार्यक्रमात सहभाग घेतला, उत्तरं दिली, अभिप्राय दिला, त्यामुळे परत एकदा अतिशय तुमचं अभिनंदन करतो. आणि प्रियंकाजी तुम्ही काही सांगू शकता त्यांना? नक्कीच नक्कीच. आज महत्त्वाचे प्रश्न आले आणि आपण त्यांना उत्तर देखील दिलेली आज आहेत. थोडंसं डॉक्टर डे असल्यामुळे हो. थोडं आपल्याला पुढे घ्यावं लागेल कारण Yes, खूप yes. इव्हेंट झाल्या होत्या. Yes, yes. चालतं काही हरकत नाही. नक्कीच ओके. नक्कीच. सुखी जीवनाचा मंत्र या विशेष कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. मात्र त्यापूर्वी सर आपण वेळात वेळ काढून उपस्थित झालात, आमच्या प्रेक्षकांच्या प्रश्नांना उत्तरं दिली, त्याबद्दल आपलं मनापासून आभार. धन्यवाद. पुन्हा भेटूया नव्या विषयासह. तोपर्यंत शुभरात्री. नमस्कार.